प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना फोन लावून एफआयआर का दाखल केली नाही असा सवाल केलाय. एफआयआर दाखल केला नाही तर सुप्रीम कोर्टाला पत्र लिहू असा इशाराही दिलाय. थोडीशी आली आणि त्या चौकशीमध्ये काही आरोपाची टीम आपल्याकडे आली होती. तुमच्या पुस्तकाला थोडं म्हणजे त्या चौकशी दरम्यान त्यांना पण त्यांची अचेतन झालेला आहे. त्यांचा अनेक की काय ट्रस्टी काय मान वगैरे झाली आपल्या पोलिसला सीसीटीव्ही आहे. एक लक्षात घ्या, कदम ती 25 वर्षाची आहे. कुठला तरी पोलीस औरंगाबाद मधनं येतो आणि हे सगळं कोणाच्या तरी घरामध्ये घुसतात. कुठल्या कायद्याखाली घुसतात हे? हा, पोलिसाला लायसन्स तर दिलेलं नाही ना. त्याच्यामुळे एफआयआर नोंदून घ्या ना, चौकशी होत राहील त्याच्यामध्ये. नाही 2 दिवस नाही, ताबडतोब झाली पाहिजे एफआयआर. कदम 2 दिवस नाही, एफआयआर ताबडतोब नोंदवल्या गेली पाहिजे. नाही तर मी त्यांना सांगतो तिथे धरणं देऊन बसा, एफआयआर नोंदवा म्हणून. नाही, विनंती नाहीये, कायदा आहे. हो, कायद्याला असं विनंती नसते. कायदा आहे, सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेला आहे की ताबडतोब असणारे एफआयआर दाखल करून घ्या. चौकशी तुमची होत राहील ना. एफआयआर नोंदवायला सुद्धा पोलिसांचा रेजिस्टन्स का आहे? आम्ही चौकशी तर मागत नाही, किंवा तुमच्या चौकशीमधून निष्पक्ष होईल त्याच्यावरती तुम्ही असं कारवाई करणार आहात. हा, एफआयआर नोंदायला सांगा तिथे. सुप्रीम कोर्टाला पत्र टाकू का आम्ही त्याच्यामध्ये